एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आग्रही आहे, तर दुसरीकडे जर पाहिलं तर ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके जे आहेत ते देखील महाराष्ट्र पिंजून काढताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यासोबत नवनाथ वाघमारे देखील आहेत. आबा, आज महत्त्वाची बैठक तुम्ही महत्त्वाची बैठक बोलवली आहे ओबीसी समाजाची. त्या बैठकीतून नेमकं काय निर्णय घेतला जाणार आहे? आरक्षणाच्या लढाईची पुढची दिशा आणि स्वरूप ठरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. निश्चित आम्ही सर्वसामान्य कुटुंबामधली पोरं आहोत. आम्ही आव्हान केलेलं आहे आणि ओबीसीमधल्या सर्व जाती आणि सर्व ओबीसी प्रवर्गातील काही माणसं, मोजकीच पदाधिकारी तिथं उपस्थित राहत आहेत आणि आम्ही एक धोरण ठरवणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रात पहिला तुमचा टप्पा झाला, त्याच्यानंतर दुसरा टप्पा मराठवाड्यामध्ये आहे. विशेषतः तुम्ही बीडवरती लक्ष केंद्रित केलं आहे, काय नेमकं काय? बीडवरती नाही, आमचं नांदेड जिल्हा असो किंवा लातूर जिल्हा असो किंवा जालना जिल्हा असो किंवा छत्रपती संभाजीनगर असो, प्रत्येक ठिकाणच्या किंवा अहिल्यानगर असो, प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिकडून जेवढे कॉल येत आहेत तेवढ्या लोकांना आम्ही जाऊन भेटण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही कसं आंदोलन आपल्याला उभं करता येईल या दृष्टिकोनातून आज आमची चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही प्रतिआंदोलन उभं करत असताना आम्ही संघर्ष यात्रा ओबीसींच्या हक्काधिकाराची निश्चित काढणार आहोत. त्याचं टायमिंग आम्ही जाहीर करू, पण त्याच्याही अगोदर कोणतरी मुंबईला जातं आहे, मुंबईमधील यंत्रणा बेठीस धरतं आहे, तिथलं सणासुदीचे दिवस, तिथला चाकरमानी. मुंबईमध्ये काय 50 गाड्या गेल्या तर ट्रॅफिक जाम होतं आणि कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडतो. कुणाला वेटीस धरून शासनाच्या मानगुडीवर बसून आम्ही घेणारच ही दादागिरीची भाषा जर असेल तर ओबीसीनीसुद्धा आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी सावध असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आजची बैठक आहे. जरांगे पाटलांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी असं म्हटलं की इतर जातींचा समावेश ओबीसीमध्ये न मागता होतोय व मराठी तुम्हाला चावतात का, असा देखील प्रतिसवाल. किती कळतंय जरांगेला? यादी वाचून दाखवा ना त्याला. कुणाची यादी आहे? एक प्रक्रिया असते, आरक्षण कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं. जो राज्य मागासवर्ग आयोग आहे किंवा जो राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे त्याला कॉसाई ज्युडिशरीचं स्वरूप आहे, म्हणजे दिवाणी अधिकार असतात. महाराष्ट्र स्टेट फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र स्टेट बॅकवर्ड कमिशनचा निर्णय म्हणजे मुंबई हायकोर्टाचे दिवाणी अधिकार त्याला असतात. आरक्षणासंदर्भाचे निर्णय घेण्याचे अधिकार अशा आयोगांना असतं आणि ती जी यादी आहे ती ओबीसीमधल्या जाती उपजातींची आहे. त्यांच्या त्या भौगोलिक प्रदेशातल्या वेगवेगळ्या नामामुळं त्यांना ओबीसीचे बेनिफिट्स मिळत नाही आहेत. त्यांची सोशल ॲफिनिटी तपासून त्यांना ते रेग्युलर यादीमध्ये घेण्याचा तो स्टेट बॅकवर्ड कमिशनचा म्हणजे घटनात्मक संविधानात्मक आयोगाचा तो निर्णय आहे. ओबीसीच्या जाती नव्यानं एवढ्या सामील केल्या म्हणणं म्हणजे हे काय कळतं काय त्या माणसाला? माझा आरोप आहे ना त्यांच्यावरती नेहमी. अरे चांगल्या ज्याला कळतं त्या माणसाने पुढे येऊन बोललं पाहिजे ना. मराठा समाज चावतो का असं प्रतिसवाल देखील केलं. चावतो का म्हणजे? अरे आरक्षण म्हटलं ना, आरक्षण हे कुणालाही नाही दिलं जात. ज्याचं मागास वर्ग, बॅकवर्ड क्लासेस या 2 शब्दाचा अर्थ असा आहे की जी जात मागं पडली, मागास राहिली, तिला फॉरवर्ड पुढं आणण्यासाठी, समतेच्या लाईनवर आणण्यासाठी रिझर्वेशन आहे ना. साधी कॉन्सेप्ट आहे. तुम्ही त्या पॅरामीटरमध्ये बसूच शकत नसाल. सुप्रीम कोर्टाचं 650 पानाचं जजमेंट असेल, अनेक आयोगांचा नकार असेल, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा नकार असेल, तर चावायचा आणि नाही चावायचा प्रश्न उरतो कुठं? वर्षभराच्या कालावधीत जवळपास 1.5 लाखाहून अधिक कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झालं, मग ते बोगस म्हणतात. हो, यस, बोगस, बेकायदा. कुणबी सर्टिफिकेट अशी रेव्हेन्यू नोंद जरी कुठल्या डॉक्युमेंटवर सापडली असेल, म्हणजे 7/12 वगैरे सो अँड सो, म्हणून तुम्हाला सोशल बॅकवर्डनेसचा पुरावा हे कुणी दिला? ॲथॉरिटी कुणी दिली? कुणबी ओबीसीमध्ये आहेत का? आहेत. पण कुणबी मराठा किंवा मराठा शब्दाच्या पुढं कू किंवा मराठा शब्दानंतर कू हे जर करेक्शनच्या माध्यमातून कुणबीचा आधार घेऊन जर कोण घुसखोरी करत असेल तर ते मला वाटतं ओबीसीचं आरक्षण संपल्याचा प्रकार आहे, संपवण्याचा प्रकार आहे. मुंबईला जाणारच असा निर्धार त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. तत्पूर्वी काय उत्तर असेल तुमचं? तिथले आगरी कोळी भंडारी त्यांचं स्वागत करतील. ते म्हणतात लक्ष्मण हाके किंवा नवनाथ वाघमारे हितच का आले आमच्या ह्याच्यात? तुम्ही मुंबईला कशाला चाललाय? राजधानी आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही कशाला प्रदेश ओलांडताय? तिथली कायदा सुव्यवस्था बिघडायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही मंत्र्यांना इकडे बोलवून घ्या ना, परत बसा त्या अंतर्वली सराटीत. तुम्ही वेटीस कशाला धरता इथल्या लोकांना? तुम्ही दंगल घडवायला चाललाय? तुम्ही मुंबईला दंगल घडवायला चाललाय?
मुंबईमध्ये जाऊन हे काहीतरी दंगल घडवणार, पोलरायझेशन करणार, इथल्या मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणार, हे त्यांचा अजेंडा आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, जे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले त्यासाठी काही वेगळी मागणी तुम्ही करणार आहात का? त्यासाठी काही आंदोलन वगैरे असेल? हे बघा, आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही जर अशी लाखो सर्टिफिकेट बोगस कुणब्यांची जर वाटली असतील, आता प्रत्येक गावातनं आम्हाला कॉल येत आहेत. आता ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत झाली. प्रत्येक गावातल्या लोकांचे आम्हाला कॉल आले, सर ओबीसीला आरक्षण आहे, पण आता गावात सगळ्यांनी ओबीसीची सर्टिफिकेट काढलेले आहेत. आता लढत ओबीसी विरुद्ध अशी होणार नाही. ओबीसीला रिझर्वेशन असलं तर ओबीसीमधली एक उमेदवार दुसऱ्या ओबीसीच्या विरोधामध्ये उभा राहत होता. आता ओबीसी विरुद्ध कुणबी अशी लढत नाही होणार, ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी नाही होणार, तर बोगस कुणबी विरुद्ध बोगस कुणबी. आणि मग आम्ही फक्त मतं द्यायला. ह्या लोकांच्या भावना आहेत, माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहेत. काही मागणी करणार आहात का? मागणी म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. हे जे सगळं घडतंय ते बेकायदा घडतंय. मुख्यमंत्री महोदय सर्वोच्च न्यायालयाचं 650 पानाच्या जजमेंटचा तुम्ही कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करताय. म्हणजे जो सर्वोच्च न्यायालयानं निवाडा दिलाय त्या निवाड्याचं तुम्ही उल्लंघन करताय, तुम्ही बेकायदा कृत्य करताय. एखादी समिती गठीत करत असताना सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला आहे त्याचं तुम्ही उल्लंघन करताय आणि ते शासनाच्या माध्यमातून होतंय. हे दुर्दैव आहे. कॅमेरामॅन प्रमोद जोशीचा विकास माने, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.